आजची ही सकाळ काहीतरी वेगळीच वाटते. ही फुलं किती शांतपणे फुलतात ना, ना गडबड ना तक्रार, फक्त आपलं सौंदर्य पसरत राहतात. आजचा हा खास दिवस आपल्याला काही शिकवून जातो की प्रत्येक क्षण सुंदर बनवायचा असतो. जसं ही फुलं तसं आपलं आयुष्यही रंगांनी, आनंदाने आणि प्रेमाने भरलेलं असावं. घरची देवाची पूजा आटपून मन अगदी प्रसन्न झालंय. आता निघालो मंदिरात. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. हो, आम्ही चाललो आहे प्रभू श्रीराम मंदिरात, कारण आज त्यांचा जन्मदिवस, श्रीरामनवमी. मुद्दामच अगदी जन्माच्या वेळेस न जाता थोडं लेट चाललो आहे, कारण बाळ गर्दीत घाबरून जातं. मंदिराच्या पायऱ्या चढताना मन आपोआप शांत होतं. प्रत्येक रंगातून श्रीरामांची तेजस्वी आणि पवित्र छबी जिवंत होते. राम नावाचा तो गोड स्पर्श या रंगांमध्येही जाणवतो. ही रांगोळी पाहताना मनात एकच भावना येते, शांती, समाधान आणि भक्ती. आज राम जन्माचा पवित्र क्षण आणि हा छोटासा रामाचा पाळणा मनाला किती आनंद देतोय. हळूच पाळणा हलवताना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राने सूर पकडला. राम जन्माचा पवित्र क्षण आणि वातावरणात दुमदुमतय रामनाम. दरवर्षी रामनवमीला येथे भजनी मंडळ आयोजित केला जातो, जिथे प्रत्येक स्वरात भक्ती ओसंडून वाहत होती. ते फक्त रामाच्या मूर्त्या नाहीत, तर प्रत्येक देवतांचं सुंदर दर्शन घडतंय. ही सुंदर अशी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची मूर्ती बघा. विठ्ठल रुक्मिणीची ती शांत प्रसन्न मूर्ती पंढरीची आठवण करून देते. दर्शनाची रांग खूप मोठी होती, म्हणून दर्शन अगदी शांततेत झालं आणि मनात त्या मूर्त्यांना साठवून घेता आलं. कृष्णाची मोहक मूर्ती हसतमुख बासरीसह मनाला आनंदाने भरून गेलं. गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढे वळलो, तर इथे आजची आपली सत्कार मूर्ती रामदरबार. या मूर्त्यांकडे बघितलं की एकटक बघावं असं वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. ओम नमः शिवाय म्हणत महादेवाचे दर्शन घेतले. हनुमानाची शक्तिशाली प्रतिमा, भक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक. आज खूप दिवसांनी हा योग आला आणि सगळ्यांचे दर्शन झाले. भजनी मंडळाचे भजन ऐकून माझं बाळ टाळ्या वाजवायला लागलं होतं. सो विचार केला थोडा वेळ तिथेच बसावं. आजचा हा दिवस देवाच्या आशीर्वादाने आणखीन सुंदर झाला. आता आलोय छान जेवायला. खूप दिवस झाले होते बाहेरचे खाऊन, सो म्हटलं आज ओकेजन पण आहे. खूप छान ॲम्बियन्स आहे हॉटेलचे, बहुतेक नव्याने उघडले आहे. ग्रीनरीने परफेक्ट बॅलन्स केलं होतं ॲम्बियन्सला. उन्हाळ्यात असं काही पाहायला मिळणे म्हणजे डोळ्यांना जणू गारवा. या हॉटेलचे नाव आहे काव्यम. तुम्ही या हॉटेलला व्हिजिट केले आहे का? नक्की कमेंट करून कळवा. आम्ही खूप एन्जॉय केलं. सिटिंग अरेंजमेंट अगदी कम्फर्टेबल होती. बाळालासुद्धा खेळता आलं. फूड क्वालिटी तर खूप जबरदस्त. आज पहिल्यांदाच माझ्या मुलीने सुशी ऑर्डर केली होती. फ्रँकली सांगते, हा एकच असा आयटम होता ज्याची टेस्ट आम्हाला बिलकुल आवडली नाही, बट बाकी सगळे खूप टेस्टी होते. बाळाचा फर्स्ट बर्थडे फार जवळ येत आहे, सो दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी गेलो ड्रेस शॉपिंगला. इथे खूप व्हेरायटी होती आणि प्राईससुद्धा रिझनेबल होती. खूप सारे ड्रेस बघितल्यानंतर एक फायनल केला आणि बरंच काही घेतलं. छोटे फ्रॉक, बुटीज, हॅट्स आणि गॉगल्स तर इतके सुंदर होते ना, शॉपिंग लिस्टमध्ये नसतानाही आम्ही एक एक घेऊन टाकलं. तुम्ही पण असं करता का शॉपिंगला गेल्यावर? नक्की कळवा. तर अशी झाली आमची शॉपिंग आणि असा गेला आमचा रामनवमीचा सुंदर असा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.